नमस्कार, मी मानसी. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. न्यू तापडिया नगर उड्डाण पुलाच्या कामात कोणाचे हात ओले? वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याच्या मधात पडल्या भेगा. भाजीपाल्याच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट अडचणीत. अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांचे उत्पादन बाधित. अकोला वाशिम जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांना कर्ज कोण देणार? 3600 शेतकऱ्यांकडे शासनाचे देखील दुर्लक्ष कायम. शेतकऱ्यांच्या शेतात मेघा इंजिनिअरिंगची दादागिरी. खरीपाच्या पूर्वी शेतकऱ्यांची परवानगी न घेता खोदले शेत. अकोलेकरांच्या लुटीसाठी महापालिकेचा नवा फंडा. घंटा गाड्या बंद करून कंत्राटदाराच्या हातात देणार कारभार. आता सविस्तर बातम्या. न्यू तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच त्याच्या अप्रोच रोडला 10 ते 20 फुटापर्यंतच्या खोल भेगा पडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचा अजूनही वापर सुरू झालेला नाही, तरीही त्याला मोठ्या भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. RRC न्यूजच्या विशेष बातमीने या कामात झालेल्या भ्रष्टाचारात कोणाचे हात ओले झाले असा प्रश्न उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर या रस्त्यावर देखभाल करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. या पुलाच्या अप्रोच रोडची गुणवत्ता व दक्षता नियंत्रण पथाद्वारे तपासणी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत असून उड्डाणपुलाच्या भ्रष्टाचारात कोणाचे हात ओले झाले असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. न्यू तापडिया नगर येथील हा रेल्वे उड्डाणपूल अजूनही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या अप्रोच रोडची दुरावस्था समोर आली आहे. न्यू तापडिया नगर येथून निघणाऱ्या उड्डाणपुलाच्या अप्रोच रोडवर थेट उड्डाणपुलावरच 10 ते 20 फुटांपेक्षा अधिक खोल भेगा पडल्या असून रस्ता दुभंगला आहे. हा सर्व प्रकार गेल्या काही वर्षांपासून तयार असलेल्या अप्रोच रोडवर झाला आहे. या रस्त्यावर कुठलीही वाहतूक अद्याप सुरू झाली नसताना रस्त्याची दुरावस्था स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. असे असताना न्यू तापडिया नगर उड्डाणपुलात कोणी हात ओले केले हा प्रश्न जनतेद्वारे विचारला जात आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या माझ्या रोजच्या जीवनावर होतोय. तो विषय म्हणजे भाजीपाला होय. अवकाळी पावसाच्या सततच्या फटक्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत आणि याचा सर्वाधिक फटका बसतोय तो सामान्य नागरिकांना. मे महिन्याची सुरुवात तशी भाजीपाल्यासाठी चांगली मानली जाते, कारण या काळात बाजारात भाजीपाल्याची आवक चांगली असते आणि दरही अवाक्यात असतात. मात्र यावर्षी परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. मे महिन्याच्या प्रारंभापासूनच संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे फळे आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानातील या प्रचंड बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे पिकांचे नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च आणि दुसरीकडे बाजारात मिळणारा कमी दर यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलं आहे. त्यातच आता या अवकाळी पावसाने त्यांच्या बजेटलाही तडाखा दिला आहे, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या अवकाळी पावसाचा थेट परिणाम बाजारातील भाजीपाल्याच्या दरांवर झाला आहे. पूर्वी 20 रुपये ते 40 रुपयांना मिळणारे कांदे आता 40 रुपये प्रति किलो झाले आहेत. 20 रुपयांचे बटाटे आता 30 रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटो 15 ते 40 वरून थेट 40 रुपयांवर, तर कोबी, फ्लॉवर, मिरच्या आणि दोडके यासारख्या भाज्यांचे दर 40 ते 80 रुपये प्रति किलो झाले आहेत. वांगी 60 रुपये तर कारले आणि शिमला मिरची 80 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. विशेषतः शहरातील इंदिरानगर, पेठेनगर यासारख्या उपनगरीय भागांमध्ये भाज्यांचे भाव तब्बल 35% वाढले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात भाजीपाल्याने 200 रुपयांचा टप्पा गाठला होता, पण यावेळी परिस्थिती त्याहून बिकट होण्याची शक्यता आहे.
सिबिल चेक न करता शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला, पण अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील 3600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तर भेटलाच नाही. पण त्याचबरोबर 5 वर्षापासून सलग पीक कर्जापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे. यावर लवकर तोडगा काढण्याची गरज असून अकोला जिल्हा बँक कर्ज पुनर्गठन घोटाळ्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यापक शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांचा सिबिल चेक न करता बँकांनी खरीपात कर्ज द्यावे असा आदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा आदेश अकोल्यात लागू होणार नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे, कारण अकोल्यातील बँकांची उदासीनता स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील 3600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तर भेटलाच नाही, पण त्याचबरोबर 5 वर्षापासून सलग पीक कर्जापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे. ज्या सेवा सहकारी सोसायट्यांनी कर्जमाफीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले त्यांच्यावर कारवाई करू नका असे पत्र जिल्हा बँकेने चौकशी समितीला कसे काय लिहिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सुमारे 3600 शेतकरी गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षीच्या पीक कर्जापासून वंचित आहेत, तर 2019च्या कर्जमाफीचा लाभही त्यांना मिळालेला नाही. जिल्हा बँकेच्या कर्ज पुनर्गठन घोटाळ्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असून या घोटाळ्यात नेमका कोणाचा सहभाग आहे आणि कोणाच्या आदेशाने शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्यात आली हा कळीचा मुद्दा बनला आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी सहकार विभाग आणि जिल्हा बँक टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे जिल्हा बँक सेवा सहकारी संस्थांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. शासनाने सौर ऊर्जेला प्रोत्साहन दिले असले तरी काही कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील माझोड शेत शिवारात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने 2 शेतकऱ्यांच्या नकळत त्यांच्या शेतात मोठी नाली खोदल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माझोड परिसरातील गट क्रमांक 314 मध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी सौर ऊर्जा प्लांट उभारणीचे काम करत आहे. या कंपनीने सुनंदा श्रीकृष्ण रोठे आणि संतोष वासनकर यांच्या शेताला लागून असलेल्या त्यांच्या शेतात कोणतीही पूर्वसूचना न देता मोठी नाली खोदून ठेवली आहे. शेतकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि उलट शेतकऱ्यांना तुम्ही माझ्याविरुद्ध कुठेही तक्रार करू शकता अशी धमकी दिली. लवकरच खरीपाची लागवड होणार असून पावसाळ्यात या नालीत पाणी साचण्याची शक्यता आहे. शेतीचा मोठा हिस्सा या खोदकामामुळे वापरण्यात आल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सौर ऊर्जा प्लांट उभारताना अन्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले असतानाही कंपनीने हे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे. संबंधित विभागाने या कंपनीविरुद्ध कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यात सौर ऊर्जाच्या प्लांटवाल्यानं कमीत कमी 2 एकर शेत आतमध्ये घेतलं. माहिती नव्हती का? माहिती नव्हती. यानं काही केलं तर आम्हाला काही कळवलंच नाही. कोणताच व्यवहार नाही केला कळवायचा. तुम्ही अधिकाऱ्याला भेटले का? कोणत्याच अधिकाऱ्याला भेटल्या नाही. त्यांना मग उलट उत्तर दिले की ते आम्हाला महाराष्ट्र सरकारने मोजून दिलं, ग्रामपंचायतवाल्याने मोजून दिलं असं उलट उत्तर दिले. तुम्ही आता कलेक्टरकडे शिकायत करणार का त्याची? हा, करणार आहोत. अकोलेकर मालमत्ता कर देतात, पाणीपट्टी देतात आणि घंटागाडीचे पैसे स्वतंत्र देतात. आता घंटागाडीचे खाजगीकरण करत त्याचीही दरवाढ अकोलेकरांवर लागणार आहे. लवकरच खाजगी ठेकेदार दारासमोर उभा राहून ही वसुली करणार आहे. घरोघरी सुरू असलेल्या कचरा घंटागाडीतून कचरा संकलनाचे काम आता कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदात 3 कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. या निविदांची स्क्रुटिनी सुरू आहे. मात्र आता कचरा घंटागाडीच्या दरात वाढ केली जाणार आहे. पूर्वी 30 रुपये प्रति महिना हा दर होता, तो आता 50 रुपये केला जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घरोघरी कचरा संकलनासाठी कचरा घंटागाड्या सुरू करण्यात आलेल्या आहे. या कचरा घंटागाड्या शहराच्या कानाकोपऱ्यातून जाऊन कचरा संकलन करतात. जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये तसेच खडकी येथील केंद्रावर टाकला जातो. तेथून हा कचरा घनकचऱ्यातून जैविक खत निर्मिती कारखान्यातून नेला जातो. महापालिकेच्या कचरा घंटागाडीवरील वाहन चालकांना महापालिकेकडून वेतन दिले जात नसले तरी नागरिकांकडून दरमहा दिले जाणारे 30 रुपये वाहन चालक देतात. मात्र महापालिकेला वाहनांची दुरुस्ती आणि डिझेलचा खर्च करावा लागतो.
यामुळे महापालिकेला वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागतो। या बाबी विचारात घेऊन कचरा संकलनाचे काम कंत्राटदाराकडून करण्याचे निश्चित करण्यात आले। एकूण 3 निविदा प्राप्त झाल्या आहेत। स्क्रुटिनीत काम सुरू असून त्या कधी देण्यात येतील, कोणा कंपन्यांना काम दिले जाईल, संबंधित कंपन्यांनी वेतनासह कर्मचाऱ्यांचे वेतन देणार आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पंतप्रधान आवास योजनेतील 8 लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतला, नंतर फ्लिंटसह फ्लॅटची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। महापालिकेने संबंधित या 8 लाभार्थ्यांना नोटीस बजावल्या आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागात घरकुलांचे काम सुरू आहे। घरकुलांना 4 हप्त्यात हप्ता दिला जातो। लाभार्थ्यांना प्लेनचा खर्च केल्यानंतर पहिला हप्ता दिला जातो। या प्रकारेच लाभार्थ्यांना 4 हप्त्यात एकूण 2.5 लाख रुपये दिले जातात। याच पद्धतीने 8 लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांनी प्लिंथचे काम पूर्ण केले। प्लिंथचे काम पूर्ण केल्याची पाहणी केल्यानंतर या लाभार्थ्यांच्या खात्यात 40,000 रुपयाचा हप्ता जमा झाला। मात्र पहिला हप्ता मिळाल्यानंतर या 8 जणांनी चक्क फ्लॅटची विक्री केली। हा प्रकार फसवणुकीचा ठरल्याने महापालिकेने या 8 जणांना नोटीस बजावल्या आहे। संबंधित लाभार्थ्यांनी घेतलेल्या पहिल्या हप्त्याची रक्कम परत न केल्यास त्यांच्या विरुद्ध पोलिसात FIR दाखल केला जाणार आहे। घेतलेल्या पहिल्या हप्त्याचे पैसे परत न केल्यास या लाभार्थ्यांवर FIR दाखल केला जाणार आहे। ज्या नागरिकांना आवास योजनेतून घरकुल बांधण्यासाठी निधी मिळतो त्या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर 5 वर्ष घर विकता येत नाही। याबाबत लाभार्थ्यांना ॲफिडेव्हिट द्यावे लागते। या 8ही लाभार्थ्यांनी असे ॲफिडेव्हिट दिले नाही हे विशेष। महान गावात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे। गावात स्वच्छता नसल्यामुळे नागरिकांना स्वतंत्र स्वच्छता करावी लागत आहे। असे असूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही। महान गावातील नागरिक सध्या कचऱ्याच्या समस्येने त्रस्त आहेत। ग्रामपंचायत स्वच्छतेकडे कोणतेही लक्ष देत नाही, त्यामुळे नागरिकांना स्वतःच कचरा साफ करावा लागत आहे। गावातील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे। गावात कचरा गाडी असूनही कचरा उचलला जात नाही। यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामपंचायतीला तिच्या कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या हाताने कचरा जाळून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला। हे कृत्य करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे की जर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर नागरिकांनाच पुढे येऊन अशा प्रकारे काम करावे लागेल। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी करण्यासाठी अकोला जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संचद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे। ही मोहीम जिल्ह्यातील सर्व 536 ग्रामपंचायतीमध्ये राबवण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले असून 7 जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत।
यात गावांमध्ये पाणी तपासणीसाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या 5 महिलांची पडताळणी केली जाईल. पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे आणि गाव पातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उद्देश आहे. यामध्ये क्लोरीन, नायट्रेट्स, फ्लोराईड, क्लोराईड, लोह, अल्कधर्मिता, गढूळपणा, कठीणता, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच जैविक प्रदूषणाबाबत तपासणी केली जाते. याचा निकाल लगेच मिळतो. या संचाद्वारे पाणी पुरवठा स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व घरगुती नळ जोडण्याची पाणी गुणवत्ता तपासली जाणार आहे, ज्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात घोंगावलेल्या चक्रीवादळ, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून त्यांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोट आणि पातूर तालुक्याला चांगलाच तडाखा बसला. पातूर तालुक्यातील भंडारज भागात तर गारपीट झाली, ज्यामुळे उन्हाळी पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी जनावरांचीही प्राणहानी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अवकाळी पावसामुळे पिकं हातची जात असल्याचे शल्य शेतकऱ्यांना पोचते आहे. एकीकडे वर्षातील सर्वात मोठा खरीप हंगाम अगदी जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी बियाणे आणि खते यांची खरेदी शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे त्यांना अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. एका विचित्र स्थितीचा सामना या भागातील शेतकरी करीत आहेत. अस्मानी संकटामुळे शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला असून त्यांना तातडीने शासकीय मदतीची गरज आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. न्यू तापडिया नगर उड्डाण पुलाच्या कामात कोणाचे हात ओले? वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याच्या मधात पडल्या भेगा. भाजीपाल्याच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट अडचणीत. अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांचे उत्पादन बाधित. अकोला वाशिम जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांना कर्ज कोण देणार? 3600 शेतकऱ्यांकडे शासनाचे देखील दुर्लक्ष कायम. शेतकऱ्यांच्या शेतात मेघा इंजिनिअरिंगची दादागिरी. खरीपाच्या पूर्वी शेतकऱ्यांची परवानगी न घेता खोदले शेत. अकोलेकरांच्या लुटीसाठी महापालिकेचा नवा फंडा. घंटा गाड्या बंद करून कंत्राटदाराच्या हातात देणार कारभार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.